श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रत याबद्दल. स्वामींच्या भक्तीत हे व्रत विशेष मानले जाते. श्रद्धेने व्रत केल्यास स्वामींची कृपा भक्तावर सहज होते, संकटे दूर होतात आणि घरात सुखशांती नांदते. श्री स्वामी समर्थांची प्रतिमा मूर्ती. पिवळा वस्त्र प्रतिमेसाठी. गंध, चंदन, हळदकुंकू. फुले, प्रामुख्याने पिवळी फुले जसे झेंडू, सोनचाफा. बेलाची पाने. अगरबत्ती, धूप. दिवा, तूप किंवा तेलाचा. नारळ, फळे, नैवेद्य. प्रसादासाठी साखर, नारळ, खीर, शिरा. पाणी असलेले तांब्या किंवा कलश. हळदकुंकू व अक्षता. व्रत करण्याची पद्धत. 1. गुरुवारी स्नान करून स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करावे. 2. घरातल्या स्वच्छ जागी स्वामींची प्रतिमा ठेवून समोर वरील पूजा साहित्य मांडावे. 3. गंध, फुले अर्पण करावी. दिवा, धूप, अगरबत्ती प्रज्वलित करावी. 4. स्वामींचा मंत्र जपावा. श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर. 5. फळ, नारळ किंवा गोड पदार्थ नैवेद्य दाखवावा. 6. गुरुवारचा उपवास असल्यास फक्त फलाहार घ्यावा. प्रत्येक गुरुवारचा महिमा. व्रत केल्याने संकट दूर होतात व अडचणींवर मात करता येते. आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो आणि मनःशांती मिळते. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुलतात. घरातील मतभेद, भांडणं कमी होऊन सौख्य वाढते. भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात आणि स्वामी समर्थांची कृपा लाभते. व्रत पूर्ण झाल्यानंतर 9व्या गुरुवारी स्वामींच्या मंदिरात नारळ, फळे, फुले अर्पण करून प्रसाद वाटावा. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करावे. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले 9 गुरुवारांचे व्रत स्वामी समर्थांची कृपा सहज मिळवून देते. म्हणून भक्तांनो, या व्रताद्वारे आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि समाधान नक्कीच प्राप्त होईल.